नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मला एक गोष्ट सांगा हो, नॉर्मली वर्ल्ड कप असतो तेव्हा सेमीफायनल म्हणजे एक सामने असतात का दोन? दोन असतात नाही का? मग एक सामना जर का भारत विरुद्ध न्यूझीलंड झाला तर दुसरा सामना कोणाचा आहे आणि कधी आहे? तुम्ही म्हणाल लेले काय नौटंकी करतायत? अहो, वेळ तीच आलेली आहे. भारतीय संघाचा उपांत्य सामन्याच्या नादामध्ये आपण सगळेजण दुसरा उपांत्य सामना आहे जणू काही विसरूनच गेलो. अहो, काही कमी नाही आहे तो सामना. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना आहे ईडन गार्डनच्या मैदानावरती आणि तो सुद्धा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना झाल्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी. आणि म्हणूनच मी म्हणतो की या सामन्याकडे सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे पटापट बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं यूट्यूब चॅनल, कारण 1 लाखाचा टप्पा आता रविवारच्या आत गाठायचा आहे. त्यामुळे पटापट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जसा पहिला सामना महत्त्वाचा होता भारत विरुद्ध न्यूझीलंड, तेवढाच फटाका सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आहे. मला कल्पना आहे खूप जणांना असं वाटतं आहे की ऑस्ट्रेलियन संघाने आता जो गिअर टाकलेला आहे, आता जी लय मिळवलेली आहे त्याचा विचार करता दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांना टक्कर देईल की नाही. माझं मत थोडंसं वेगळं अशा करता आहे, हीच संधी आहे दक्षिण आफ्रिकेकरता. भारताविरुद्ध त्यांचं काय झालं हे 1 सेकंद बाजूला ठेवा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये एखाद दुसरा सामना वगळला तर दक्षिण आफ्रिकेच्या टीमनी जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे, हे कृपया विसरायला नको. त्यांच्या बॅटिंगमध्ये चांगलाच दम आहे. क्विंटन डिकॉक घ्या, माक्रम घ्या, क्लासेन घ्या, मिलर घ्या, एकाहून एक दर्जेदार बॅट्समन आहेत. आणि डुसेनला सुद्धा विसरायला नको, कारण तो सुद्धा उत्तम बॅटिंग करतोय. मी तर म्हणेन या बॅटिंगला थांबवण्याची क्षमता ऑस्ट्रेलियन बॉलिंगमध्ये मला तेवढी वाटत नाही. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाची बॉलिंग तेवढी धारदार झालेली नाही असं माझं मत आहे. तुमचं मत वेगळं असलं जरूर कॉमेंट पीसमध्ये लिहा. पण मिचेल स्टार्क असू देत, कमिन्स असू देत, हेझलवूड असू देत, झॅम्पाचा फक्त अपवाद वगळला तर कुणीही बॉलर जबरदस्त बॉलिंग करत नाही आहे, अडखळत आहेत जरा ते. याच गोष्टीवरती आघात लीग फेजमध्ये दक्षिण आफ्रिकेने केलेला होता आणि मोठी धावसंख्या उभारून दाखवलेली होती. तशीच मोठी धावसंख्या परत एकदा दक्षिण आफ्रिकेला उभारून दाखवायलाच लागेल जर त्यांना ऑस्ट्रेलियाला हरवायचं असेल तर. कारण ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी एकच उपाय आहे आणि ते म्हणजे भला मोठा धावफलक उभारणं. जर ही गोष्ट करायला जमली तरच मला वाटतं दक्षिण आफ्रिकेला मार्ग सापडेल. कारण दक्षिण आफ्रिकेचा जर का विचार केला तर ऑस्ट्रेलियापेक्षा त्यांची बॉलिंग ही मला जास्त चांगली वाटते. रबाडा घ्या, त्याचबरोबर एंटिनी घ्या, केशव महाराज घ्या, शम्सी घ्या, हे सगळे जण चांगली बॉलिंग करू शकतात. आणि जॉन्सन जर का खेळला, जेन्सन, तर तो सुद्धा महत्त्वाचा बॉलर ठरेल. इकडे भारतीय संघाच्या विजयाचा उत्सव साजरा केला जातोय आणि मी दुसऱ्या सेमीफायनलबद्दल बोलतोय. ऑस्ट्रेलियाची ताकद आहे ती त्यांच्या बॅटिंगमध्ये. गेल्या काही सामन्यामध्ये त्यांच्या बॅट्समननी जबरदस्त फटकेबाजी केली आहे. मिचेल मार्च असू देत, नंतर त्याचबरोबर ग्लेन मॅक्सवेल असू देत, वॉर्नर असू देत, हेड असू देत, या सगळ्यांनी शतकं ठोकली आहेत. हे मला विसरायला झालेलं नाही आहे. परंतु या सामन्यामध्ये जसं भारताला पहिली बॅटिंग करायला मिळाली आणि त्याचा फायदा भारतीय संघाने उचलला, तसा फायदा जर का दक्षिण आफ्रिकेने घेतला तर काही होऊ शकतं, हे माझं मत आहे. तुमचं मत काय मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा आता भारताचा सामना झालाय, आता लक्ष दुसऱ्या उपांत्य सामन्यावरती, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका. बाय बाय.